नमस्कार, स्मिताच्या रसोईमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने स्पेशल अशी पावभाजी। पावभाजी म्हणलं ना सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल। शक्यतो पावभाजी ही पुण्यामध्ये भरपूर प्रमाण, पुणे सिटी वगैरे साईडला एका नाही जे खूप स्टॉल असतात। सारसबागला तर तुम्ही बघितलेच असेल, पावभाजीचे भरपूर असे स्टॉल आहेत। पण आपण आज घरगुती पद्धतीने बनवणार आहोत। आपण सुरुवातीला बघा, जे काय लागणारे साहित्य आहे ते घेतलेले आहे। वाटाणे आहेत, बटाटा आहे, शिमला आहे, फ्लावर आहे, असे सर्व स्वच्छ धुवून भाज्या ह्या घ्यायच्यात आपल्याला कट करून। ते व्यवस्थित आपल्याला जसं जेवढ्या प्रमाणात आपल्याला बनवायची त्या प्रमाणात आपण घ्यायच्या आहेत। सुरुवातीला आपण इथं काय करणार आहे, कुकरमध्ये तेल फोडणीसाठी, थोडीशी फोडणी देण्यासाठी तेल गरम केले। तेलामध्ये थोडीशी हळद आणि पावभाजी मसाला आणि जिरे ह्याची फोडणी दिली। त्याच्यानंतर आपण चिरून घेतलेल्या भाज्या आहेत। सुरुवातीला आपण बटाटा, फ्लावर आणि शिमला आणि वाटाणे आहेत, हे आपण सर्व एकजीव करून घ्यायचे। टॅमॅटो तुम्ही फोडणीला टाकले तरी चालतील, नाहीतर ह्याच्या भाजीमध्ये टाकले तरी चालते, ऑप्शनल आहे ते टाकणे। मला ह्याच्यामध्ये स्मॅश करूनच आवडतं, त्याच्यामुळे मी ह्याच्यातच टाकलेले आहेत। तर तुम्हाला जर फोडणीसाठी नंतर द्यावे लागतील कांदा टॅमॅटोची फोडणी, तर तुम्ही त्यात पण देऊ शकता। आणि व्यवस्थित असे जास्त पण पाण्याचा वापर नका करू, इथे लिमिटेड जेवढ्या भाज्यांचं प्रमाण आहे त्याच प्रमाणाच्या लेवललाच इथं पाण्याचा वापर करायचा। आणि 3-4 शिट्ट्या घ्यायच्या करून। 3-4 शिट्ट्यामध्ये बघायचं पूर्ण भाज्यांचा गाळ झाला आहे का नाही ते चेक करायचं, कारण आपल्याला पूर्ण भाज्या हा संपूर्ण 100% शिजल्या पाहिजेत। अशा प्रकारे आपण केलेलं आहे 3-4 शिट्ट्यांचं प्रमाण। तुमचं जर शिट्ट्या 4-5 होत असतील, त्या प्रमाणात शिजत असेल तरी चालेल। शक्यतो भाज्या सगळ्या शिजल्या पाहिजेत, हेच तुम्ही पहिल्यांदा चेक करायचं। त्याच्यानंतर आपण इथे एक फोडणी देण्यासाठी सुरुवातीला आपण कढईत तेल गरम केले। तेल नंतर आपण इथं थोडेसे बटर टाकले आहे। शक्यतो आपण इथं संपूर्ण बटरचा पण नाही वापर करणार, कारण बटर लगेच करपू लागते, म्हणजे असं करपलेगत होते, त्यामुळे तेलाचा वापर करायचा, तेलामुळे ते करपत नाही। सुरुवातीला मी इथे आलं लसूण पेस्टची का नाही फोडणी दिली आहे। त्याची फोडणी दिल्याने हा स्वाद खूप असा छान येतो, त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही त्याची फोडणी द्या। त्याच्यानंतर चिरून घेतलेले कांदा आणि शक्यतो बारीक खूप चिरायचा आहे कांदा आणि शिमला मिर्च खूप बारीक चिरून फोडणी द्यायची आहे। व्यवस्थित असे 2-3 मिनटं आपण फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये। ते फ्राय झाल्यानंतर इथे आपण मसाल्यांचा वापर केला आहे। सुरुवातीला आपण लाल तिखट टाकलेलं आहे, त्यानंतर धनिया पावडर आहे, थोडासा मी इथे घरगुती मसाला टाकला आहे तिखटसाठी, आणि पावभाजी मसाला टाकायचा आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचा पावभाजी मसाला इथं वापरू शकतात। आणि इथे मी कांदा आणि शिमला मिरची पूर्णपणे त्याचा गाळ होण्यासाठी थोडंसं पाणी वापरलं आहे। त्या पाण्याचा वापर करूनच तुम्ही हे शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून शिमला मिरची आपली पूर्णपणे गाळपणे शिजली जाते। आणि थोडंसं 1-5 मिनटं मी त्याला वाफ देण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत इथं मी पूर्णपणे भाज्या आहे का नाही स्मॅश करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे सर्व भाज्या आपल्या ह्या शिजल्या गेलेल्या आहेत आणि त्या स्मॅश पण झालेल्या आहेत। खूप अशी छान दिसत आहे स्मॅश झालेली। आणि आता हे आपण पूर्ण आपली फोडणी तयार आहे, आणि फोडणी देण्यासाठी आपण तयार केली पावभाजी। तुम्ही बघू शकता किती छान दिसते ना, त्याचा सुगंधसुद्धा खूप असा छान येत होता पावभाजीचा। तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की ही रेसिपी शेअर करा आणि नक्की करून बघा, आणि मला कमेंट्स करून सांगा कशी वाटली ती। आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्यावर आपण नंतर थोडीशी कोथिंबीर ही टाकलेली आहे फ्लेवरसाठी। कोथिंबीर ही सगळ्याच भाज्यांची मैत्रीण असते, तिच्याशिवाय तर शोभाच येत नाही, त्याच्यामुळे कोथिंबीर टाकायचीच। मी तर त्यांना तिची मैत्रिणीच म्हणते, भाज्यांची मैत्रीण, भाज्यांची बहीण ती आहेच, त्याशिवाय शोभाच येत नाही। त्यानंतर आपण आता खायला घेऊ पावभाजी, त्यासाठी तर पाव लागणारच ना, मग पाव पण इथे आपण बटरमध्ये भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला आवडत असतील तर तसे भाजून खा, नसेल आवडत असतील तर तसे पण खाल्ले तरी चालतील। चला तर मग या पावभाजी खायला। आणि शक्यतो बड्डे पार्टीसाठी नक्की पावभाजीचं बेत करा, खूपच सगळ्यांना आवडता हा बेत आहे। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपली पावभाजी तयार झालेली आहे। मस्त असा त्याला कलर पण आलेला आहे। जास्त करून तुम्हाला जास्त लाल कलर पाहिजे असेल तर जास्त लाल प्रमाणाचं पण लाल तिखटचा वापर करू शकता तुम्ही, काश्मीरी लाल तिखट।
आणि इथे आपली पावभाजी रेडी आहे. आणि त्याच्यावर आपण डेकोरेशनसाठी मस्त असं बटर आणि कोथिंबीर. बाय बाय.